आपलं स्वतःचं घर असावं म्हणून अनेक जण पोटाला चिमटा घेतात, ताटातला घास बाजूला काढतात आणि कर्ज करून घर घेतात। त्यानंतर बँकांचे हप्ते भरत का होईना आपल्या घराशी भावनिकरित्या जोडले जातात। पण तेच घर क्षणार्धात भुईसपाट होत असेल आणि पोराबाळांसह रस्त्यावर यावं लागत असेल तर त्या कुटुंबाचे काय हाल होत असतील। मात्र ही वेळ आली आहे तब्बल 500 कुटुंबांवर। पाहूयात कुठे घडली आहे ही घटना आणि बिल्डर कसे मोकाट सुटल्यात आणि सामान्य माणूस कसा भरडला जातोय। उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न एका क्षणात बुलडोझरने चिरडले, ज्यात आयुष्यभराची कमाई गेलीये आणि संसाराची ही राख रांगोळी झालीये। कारण काय तर अनधिकृत बांधकाम। ही दृश्य आहेत पुण्याच्या आंबेगाव बुद्रुक परिसरातली। इथल्या 11 इमारती जमीनदोस्त झाल्यात। 500हून अधिक घरांवर बुलडोझर फिरवण्यात आलाय। माझ्या मागे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हे दिसेल की इथल्या इमारती या जमीनदोस्त करण्यात आलेल्या आहेत। या 11 इमारतींवर त्यांच्याकडनं कारवाई करण्यात आली। मात्र इथे तुम्ही बघितलं तर साधारण 500 पेक्षाही अधिक घरं इथे होती या इमारतींमध्ये। 2021 साली खरं तर यांना नोटीस देण्यात आली होती, मात्र तरीही इथलं बांधकाम सुरूच राहिलं। इथं इमारती उभारण्यात आल्या आणि म्हणून आम्ही कारवाई केली असं महापालिकेकडनं सांगण्यात येत आहे। महापालिकेनं 2021 मध्येच जर नोटीस दिली होती तर मग आता म्हणजे 2023च्या शेवटी त्यांच्याकडनं कारवाई का करण्यात आली असा प्रश्न यावेळी आपल्या समोर उपस्थित होतो। आयुष्यभराची कमाई ज्यासाठी खर्ची केली, इथून तिथून पैसे गोळा करू जे स्वप्न पूर्ण केलं, ते अचानक विस्कटून गेलंय। अगदी घरातल्या संसारापासून सगळं काही उद्ध्वस्त झालंय। गुरुवारी 8:30 वाजता इथं लोक आले, पोलीस वगैरे, तर आम्हाला टायमिंगच नाही दिला की घरातलं सामान वगैरे काढा, हे काढा ते काढा। डायरेक्ट आले ना आम्हाला घरातून बाहेर काढलं आणि खूप म्हणजे किचन वगैरे मधलं सामान वगैरे खूप काही नुकसान झालेलं आहे। बाहेर नुसतं धरून ओढूनच काढलं पोलीस येऊन आम्हाला। माझं तर घरात सगळं सामान आहे, सगळं खराब झाले। पण मी म्हटलं मी ही करते तर ते म्हटले नाही, 3ऱ्या मजल्यापर्यंतच कारवाई होणार आहे। आम्हाला डायरेक्ट ते लोक आले आणि घराच्या बाहेर ओढून काढलं आम्हाला। निघा इथून, सामान आहे तसं सोडा आणि पहिले तुम्ही बाहेर व्हा। मग आम्ही लहान लहान मुलं घेऊन कुठे जाणार ना। एकीकडे पालिकेकडून कारवाईचा हातोडा चालवला जातोय, तर दुसरीकडे बांधकाम व्यावसायिकांशी संपर्क होत नाहीये। त्यामुळे या बेघर झालेल्या 500 कुटुंबांना वाली कोण असा प्रश्न उपस्थित झालाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।